सांगोलाचे शिंदे गटाचे उमेदवार काय झाडी काय डोंगर काय हॉटेल फेम साजी बापू यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी काल प्रचार सभा घेतली। त्यावेळेस ते म्हटले की साजी बापू यांना कायमचंच रेल्वेचं तिकीट काढून द्या गुवाहाटीचं। 23 तारखेला याचा पराभव होणार आहे व कायमचंच याला गुवाहाटीला जाऊन राहावं लागेल। तसंच साजी बापू यांनी गुवाहाटीचा डोंगर पाहिला पण येथील टकमक टोक नाही पाहिलं रायगडावरचं, जे त्याला 23 तारखेला दिसेल, ज्यावेळेस सांगोलीची जनता तुला कायमचाच पराभूत करून टकमक टोकावरून तुझा राजकीय कडेलोट करतील 23 तारखेला, असा टोला उद्धव ठाकरे यांनी साजी बापूंना लावला। त्या टीकेला प्रत्युत्तर देताना साजी बापू म्हटले की मी 23 तारखेला गुवाहाटीला नक्कीच जाणार आहे, पण ट्रेननी नाही तर डायरेक्ट विमानाने जाणार आहे आणि कामाख्या देवीचं दर्शन घेऊन लगेच रिटर्न मुंबईला येणार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी सोहळा पाहणार। काय वाटतंय आपल्याला की साजी बापू पुन्हा सांगोल्यामधून आमदार होऊन कामाख्या देवीचं दर्शन घेऊन मुंबईला येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी पाहतील का ते पराभूत होऊन टकमक टोकावरून त्यांचा जसा कडिलोट केला जातो तसाच त्यांचा राजकीय कडिलोट कायमचा सांगोल्यात न होईल?